नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अवघ्या 15 मिनिटात पक्का करून घ्या समास. आपला हा आजचा व्हिडिओ आहे, जो की मराठी व्याकरणामध्ये येतो आणि मराठी व्याकरण म्हणजे महा-टी-ई-टीचा हा महत्त्वाचा घटक. तर मग मित्रांनो, आपण आज सुरुवात करणार आहोत. परंतु पुढे जाण्या अगोदर आमच्या या अभ्यास ट्री यूट्यूब चॅनलला आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे तसंच आमचं शालेय विद्यार्थ्यांसाठी WhatsApp चॅनल आहे. यामध्ये शालेय लेव्हलच्या किंवा शालेय स्तरावरील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते. विशेष म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास देखील उपलब्ध आहेत. यासोबतच आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये इतर स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, त्यामध्ये प्रामुख्याने टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी हा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या परीक्षा त्यांचा समावेश या टेलिग्राम चॅनलमध्ये आहे. तर मग मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात. तर आपण आजचं पाहतोय, आजच्या आपलं टायटल आहे ते म्हणजे अवघ्या 15 मिनिटामध्ये पक्का करून घ्या समास. त्यामध्ये मग हा मराठी विषयातला महत्त्वाचा व्याकरणाचा भाग, त्याचं नाव आहे समास. तर सुरुवात करूयात मग. आता आपण त्याचा अगोदर अर्थ समजून घेऊयात, की समास म्हणजे काय आहे? तर आपल्याला समजलं पाहिजे, की समासचा अर्थ असतो तो म्हणजे संक्षेप. आता संक्षेप म्हणजे काय असतो, की शॉर्टमध्ये त्याला करायचं असतं. म्हणजे थोडक्यात शॉर्टमध्ये तो जे काही शब्द आहेत, अनेक शब्दांचं मिळून एक जो शब्द तयार होत असतो, त्याला थोडक्यात समास असं आपण म्हणत असतो. यामध्ये मग आपण जर पाहिलं 2 किंवा अधिक शब्द मिळून तयार होणारा संक्षिप्त शब्द म्हणजे समास होय. आता या ठिकाणी समास हा शब्द कसा तयार झाला? तर सम्यक आस म्हणजेच या संस्कृत शब्दापासून हा समास शब्द तयार झालेला आहे. सम्यक आस याचा अर्थ आहे तो म्हणजे एकत्र येणे. आता यामध्ये जर पाहिलं, उदाहरण आहेत आपल्याला राजाचा पुत्र म्हणजे राजपुत्र, देवाचे मंदिर, देवालय, सोन्याची साखळी, सोनसाखळी. असे या ठिकाणी काही उदाहरणं आहेत. आता मित्रांनो, जर आपण पाहिलं तर समासाचे प्रकार हे आपल्याला प्रामुख्याने 4 प्रकारचे समास मुख्य प्रकार आहेत आणि हे 4 प्रकार जे आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत. तर मग या ठिकाणी पहिला प्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय समास. दुसरा आहे तत्पुरुष समास. त्यानंतर द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आता हे जे आहेत या ठिकाणी 4 मुख्य प्रकार आहेत. यांचे आपण आज उपप्रकार घेत नाहीत. या मुख्य प्रकारावरूनच आपण कोणताही प्रकार आपण काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. चला मग आपण आता एक-एक समास हा समजून घेऊया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय समास. आता कर्मधारय समासामध्ये आपण जर पाहिलं तर याचा अर्थ असतो 2 शब्दांचा संबंध हा विशेषण आणि विशेष्य असा असतो. आता विशेषण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, जे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे, त्याला आपण विशेषण म्हणत असतो. आणि विशेष्य म्हणजे थोडक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो, म्हणजेच या ठिकाणी जनरली आपल्याला इथं नाऊन हे पाहायला मिळत असतं, म्हणजे इथं नाम पाहायला मिळेल. बघा, आता मग विशेष्य म्हणजे ज्याच्याविषयी बोललेलं आहे तो. आता इथं उदाहरण जर पाहिलं तर बघा, सुंदर बाग. बाग कशी आहे? तर बागेला सुंदर हे विशेषण लावलेलं आहे. म्हणून या दोन्हींचा मिळून एक शब्द तयार झाला, तो म्हणजे सुंदर बाग. म्हणजे मग आपलं इथं सूत्र आहे विशेषण अधिक विशेष्य बरोबर कर्मधारय. सोपी ट्रिक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मोठा माणूस. मोठा माणूस म्हणजे तयार झाला मोठा माणूस. गोड आवाज म्हणजेच तयार झाला शब्द गोड आवाज.
आता ओळखण्याची याची खूण कशी असते, तर पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे वर्णन करत असतो. जसं इथं पाहू शकता आपण, पहिला शब्द हा सुंदर आहे आणि यानं वर्णन केलेलं आहे बागेचं आणि म्हणून मग सुंदर बाग असा हा या ठिकाणी शब्द तयार झाला. समास म्हणजेच कर्मधारय समास. आता याची काही आणखी उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आताही पाहिलेलं आहे सुंदर बाग, गोड आवाज, मोठा माणूस, थंड पाणी, थंड पाणी, काळे केस, काळ केस या पद्धतीनं. आता त्यानंतर पुढचा प्रकार या ठिकाणी हे खूप खूप एकदम सोप्यात सोपं आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. फक्त ट्रिक लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी विशेषण आणि विशेष्य म्हणजेच कर्मधारय समास. चला, तर मग पुढचा समास पाहूयात या ठिकाणी. तो आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये अर्थ याचा आपण समजून घेऊ अगोदर. 2 शब्दांचा संबंध विभक्तीच्या सहाय्याने जोडला जातो. तत्पुरुषमध्ये हे हे महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवायची आहे. चा, ची, चे, ने, ला, वरून या ज्या काही विभक्त्या असतात, त्या शब्दांमध्ये दडलेल्या असतात. पाहूयात मग. एका शब्दामागे विभक्ती लपलेली असते. जसं की राजाचा पुत्र म्हणजे राजपुत्र. याच्यात षष्टी तत्पुरुष हा समास आपल्याला पाहायला मिळेल. चाचीचे म्हणजे षष्ठी. त्यानंतर देवाचे मंदिर, देवालय म्हणजे देवाचे आलय. मंदिर म्हणजेच काय? आलय. तर या ठिकाणी देवालय म्हणजे या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष. पाण्याने भरलेले याला आपण जलपूर्ण म्हणत असतो. म्हणजे जलाने पूर्ण भरलेले म्हणजेच ने हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो तृतीयाचा आहे. म्हणून तो तृतीया तत्पुरुष. खूण लक्षात ठेवायची आहे, की 2 शब्दांचा संबंध जो आहे तो विभक्तीच्या सहाय्याने जोडलेला असतो. यामध्ये चा, ची, चे, ने, ला, वरून यासारख्या शब्दांनी म्हणजे कोणतीही विभक्तीने जोडलेला असू द्या. तर तो समास जो आहे तो तत्पुरुष समास असतो. त्यानंतर मग याची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहत आहोत. राजाचा पुत्र, राजपुत्र. देवाचे मंदिर म्हणजेच देवालय. त्यानंतर पाण्याने भरलेला जलपूर्ण. गुरुचे गुरुचे वचन, गुरुवचन. त्यानंतर पुढे हाताने लिहिलेले, ने म्हणजे हाताने इथे या ठिकाणी हस्तलिखित. यावरून आपल्याला समजून येतं, की हा तत्पुरुष समास आहे. आता पहिल्या समासामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे, त्या ठिकाणी आपण विशेषण आणि विशेष्य पाहिलं, म्हणजे तो कर्मधारय समास होता. या ठिकाणी आपण विभक्तीचा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. विभक्ती यामध्ये आली म्हणजे आपल्याला सांगता येतं, की तो जो समास आहे तो तत्पुरुष समास असतो. त्यानंतर आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. पुढचा समास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे द्वंद्व समास. आता द्वंद्व समासामध्ये आपल्याला द्वंद्व म्हणजे दोन्हीही. आता दोन्ही पदे महत्त्वाची असतात हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग 2 समान दर्जाचे शब्द एकत्र येत असतात आणि असा त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये दडलेला असतो आणि मग असा जो समास आपल्याला पाहायला मिळेल, तो जो समास असतो तो द्वंद्व समास असतो. आई-वडील, आई आणि वडील, रात्रंदिवस, रात्र आणि दिवस, राम-लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. त्यांचे 2 शब्द समान महत्त्वाचे असतात. हे आपण समजून या ठिकाणी घ्यायचं आहे. यांची काही उदाहरणं या ठिकाणी आपण देत आहोत. ते म्हणजे आई आणि वडील. बघा, त्या ठिकाणी आपल्याला सांगेल आई आणि वडील, त्यानंतर रात्रंदिवस, त्यानंतर राम-लक्ष्मण, सुख आणि दुःख म्हणजे सुख-दुःख, चहा-साखर म्हणजे चहा आणि शिखर. आता चौथा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तो आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासामध्ये
आपण लक्षात घ्यायचं आहे, की तयार झालेला शब्द दोन्ही मूळ शब्दापेक्षा त्याचा अर्थ म्हणजे भिन्न असतो. हे म्हणजे वेगळाच अर्थ असतो. हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. शब्द दुसऱ्या एखाद्या वस्तूचा गुण दाखवत असतो. पांढरे केस असलेला शुभ्रकेशी शब्द वेगळाच आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. ज्याच्या बघा ज्याचे डोळे कमळासारखे कमल नयन बघा त्यानंतर सोन्याचे मन असलेला सुवर्ण हृदयी अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. म्हणून मग काही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवता येतील, की त्याचा अर्थ जो आहे, हे अगोदर समजून घेऊ. अर्थ जो आहे तो मूळ शब्दांपेक्षा वेगळा असतो. मग या ठिकाणी उदाहरणे कमल नयन, सुवर्ण हृदयी, शुभ्रकेशी, धनाढ्य म्हणजे ज्याच्याकडे धन आहे असा. त्यानंतर चतुरानन, चार मुख असलेला. याला आपण काय म्हणत असतो? तो त्याचा अर्थ वेगळा. चतुरानन म्हणजे चार मुख असलेला. म्हणजे तो जो समास असेल तो बहुव्रीही समास असतो. या ठिकाणी समासाचं आपण जर एकदा पाहिलं, तर उपसंहार जर पाहिला तर समासामुळे भाषा संक्षिप्त, सुंदर आणि प्रभावी बनत असते. राजाचा पुत्र म्हणण्याऐवजी राजपुत्र म्हणणे अधिक भाविक वाटत असते. म्हणूनच समासाला भाषेचे हृदय म्हटले जाते. बघा मग काही या ठिकाणी सरावासाठीची काही उदाहरणे आहेत. ही उदाहरणे या ठिकाणी आपण पाहत आहोत. फुलांचा हार म्हणजे फुलहार बघा. त्यानंतर चंद्रासारखा चंद्रमुख या ठिकाणी फुलांचा चा म्हटलं की या ठिकाणी तत्पुरुष आला. बघा मग तो ताचीची वरून आपल्या लक्षात येतो तो षष्टी तत्पुरुष असेल. आणि चंद्रासारखा बघा सारखा असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं मुख आहे, पण कसा आहे? तर तो विशेषण आहे चंद्रासारखा. म्हणून मग तो कर्मधारय आहे, असं आपल्याला सांगता येत असतं. दूध आणि साखर आणि आला म्हणजे त्या ठिकाणी तो द्वंद्व समास आहे, असं आपल्याला सांगता येतं. शत्रूंचा नाश करणारा. आता शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुनाशक असतो आणि म्हणून मग अर्थ वेगळा आहे. म्हणून तो बहुव्रीही समास आपल्याला सांगता येतो. तो आहे म्हणून. आई आणि बहीण आणि आलेला आहे म्हणजे या ठिकाणी द्वंद्व समास आहे. असं आपण समजून घेणे गरजेचं आहे. टी-ई-टीसाठी काही इथं एक उदाहरणं दिलेली आहेत. राजपुत्र तो समास राजाचा पुत्र चाचीचे म्हणजे हा तत्पुरुष आहे. सुवर्ण हृदयी. आता सुवर्ण हृदयी म्हणजे सोन्यासारखा मन असलेला किंवा हृदय असलेला, पण अर्थ वेगळा आहे आणि शब्द वेगळा आहे. म्हणून मग या ठिकाणी तो आहे बहुव्रीही समास. आई वडील, आई आणि वडील म्हणजे द्वंद्व समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आपल्याला सांगता येईल की बघा मोठा माणूस तर या ठिकाणी कर्मधारय समासामध्ये पाहायला मिळेल आणि कमल नयन बघा बहुव्रीही समास कारण दुसऱ्या व्यक्तीचा गुण दाखवत असतो. तर या ठिकाणी एक सारांश आपण पाहूयात. कर्मधारयमध्ये विशेषण प्लस विशेष्य म्हणजे वर्णन केलं जात असतं. तत्पुरुष विभक्ती लपलेली असते म्हणजे संबंध दाखवत असतो. द्वंद्व तर यामध्ये दोन समान शब्द आणि असा आणि बहुव्रीही गुणधर्म तर दाखवतोय, परंतु अर्थ वेगळा असतो. हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे, अवघ्या काही क्षणामध्येच. तर मित्रांनो, जर आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर लाईक करायला